मित्रांनो नमस्कार, मी भगवान धिरडे आपला मित्र. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, विहिरीपाशी गवत हे राखलेलं आहे, पण ह्या गवतामध्ये काय झालं तर दुसरा झाडपाला उगू लागला. मग ते झाडपाला आपल्याला कमी करायचा होता आणि चाराकडीने चौकून राखायचा होता. तर इतर काय केलं तर मित्रांनो, गव्हातलं जे तणनाशक असतंय ना, 100 रुपयाला भेटतंय, ते तणनाशकाचा वापर केला आहे. 8 पंपासाठी 100 रुपयाला भेटतंय मित्रांनो तणनाशक. ते तणनाशकाच्या आपण 8च्या ऐवजी 4 टाक्या केल्या. 4 टाक्या करून फवारणी केली. तर फवारणी केल्याच्या नंतर 15 दिवस झाले असतील मित्रांनो, जळायले. जरा टाईम लागायला आहे, पण जळायले. हे बघा, हे इथं करपले मित्रांनो, बघू शकता. इथं भोकण होती, भोकण. हे बघा, हे येल भोकणीचं येल हे. हे बघा, हे जळाले. हे एक येलं होते बघा, ह्याचं नाव नाही माहीत, पण हे बी जळणार आहे मित्रांनो. ह्याला टाईम लागायला आहे. हे इथे जळाले बघा, पाहू शकता मित्रांनो. हे बघा, हे जळाले. टाईम खूप लागायला आहे, पण दमादमानं हे सर्व जळणार आहे मित्रांनो गवत. हे बघा, हे इथं हे असं होतं. हे 3 पानाचं, ह्याला मुगी म्हणतात मित्रांनो. हे बघा, इथं करपलंय. हे बघा मित्रांनो, ह्याला मोगला एरंड म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा. ह्याचे पण शेंडे करपले. ह्या तणनाशकामध्ये राऊंडअप इतकी ताकद नसते मित्रांनो, त्यामुळे दमाने जळते. हे बघा, हे गवत आहे. हे असं गवत होतं. हे पण घुमलेलं आहे मित्रांनो, हे पण जळणार आहे. पाऊस जास्त होता मित्रांनो, मला काय उपटीनं होत नव्हतं, त्यामुळं म्हणलं आपण हे प्रयोग करून बघावं. इथं पण बरंच करपलं आहे मित्रांनो. हे बघा, हे पाहू शकता तुम्ही मित्रांनो. हे बघा, ही पेटारी मित्रांनो, ही पण जळणार आहे. हे पानं ह्याच्या आकडून पिवळा पिवळा कलर झाला ह्याचा. ही बघा पेटारी, ही एक. बघा, हे गोकर्णाचं झाड आहे, मोठं झाड आहे हे, पण हे सध्या हे जे शेंडे जळाले. तर हे असंच इकाडा जे बांध आहे का मित्रांनो, हे असंच वळण हे समद फवारलं आहे मित्रांनो, ते गव्हातल्या तणनाशकने. आता त्याचा फोटो माझ्यापाशी खोकं नाही राहिला दाखवायला. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. भेटू अशीच नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.